विषयाच्या आणि गणित विज्ञान विषयाशी संबंधित ज्यांनी प्रश्न काढलेत, ज्यांनी खूप सहकार्य केले अशा भारती देशमुख मॅडम. त्यानंतर भाषा विषयामध्ये ज्यांचा बऱ्यापैकी हातखंडा आहे, अभ्यास आहे, अशा शर्मिला जैन मॅडम. त्याचबरोबर भाषा विषयाचे दुसरे शिक्षक श्री संघवे सर, महावीर संघवे सर. त्यानंतर विशालजी पाटणी आणि सुलभा आहेरकर मॅडम. या सर्व मान्यवरांचं, या मान्यवर सहकारी शिक्षकांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा घेण्यासाठी मला आणि संस्थेच्या सर्व सदस्यांना नेहमी या सर्व शिक्षक मित्रांचं माझ्या सहकार्य राहिलं आहे. कारण आपल्याच माणसाचं सहकार्य आणि आपल्याच माणसाचे धन्यवाद करायचे राहून जातात, म्हणून मी सुरुवातीलाच त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून चालतं आहे ते सर्व प्रमुख अतिथी आपल्या या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा चालू असतील त्याच वेळेस ते जॉईन करणार आहेत, त्यांचंही सहकार्य असतं. मी परत एकदा जे आलेले सर्व पाहुणे आहेत, विशेष करून आमचे भरतजी सावजी साहेब इथं आहेत. सादर जयजी नैन, आपण आलात सर, खूप आनंदाची गोष्ट आहे. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि काही दिवसापूर्वीच या शाळेच्या संपर्कात किंवा आमच्या संपर्कात सर आले. एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, परंतु समाजासाठी जाणीवेतून, काही देण्याच्या जाणीवेतून प्रेरित आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण इथे आहात सर, आनंद आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आता आपण प्रत्यक्ष सहभागी संघांचं, जे फायनलिस्ट आहेत, जे अंतिम फेरीसाठी आले, त्यांनी आपलं नाव, आपलं शाळेचं नाव आणि इयत्ता असं 3 मुद्द्यांनी आपला परिचय द्यायचा आहे. श्रुती अनिल काजळे, मी पियुजन विद्यालयात 10वी या वर्गात शिकते. मी प्रतीक हिरप, मी पियुजन विद्यालयाचा आहे, इयत्ता 10वीमध्ये शिकतो. मी धनंजय बाबासाहेब चितळे, मी सरस्वती भवन या शाळेतून आले आणि मी 9वीत इयत्तेत शिकतो. माझे नाव अभिषेक श्रीराम बोचरे, मी 9वीत आहे आणि मी सरस्वती भवन शाळेत शिकतो. विनय रवींद्र नगरे, संस्कार माध्यमिक विद्यालय, इयत्ता 10वी. माझे नाव आदित्य नारायण वाघ, मी संस्कार माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकतो. मी 10वी इयत्तेचा आहे. मी साक्षी पांडुरंग जोशी, मी श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेतून आले, मी 10वीमध्ये शिकते. मी ज्ञानेश्वरी लक्ष्मण शिंदे, मी शारदा मंदिर प्रशालेतून आली आहे, मी 10वीत आहे. मी गायत्री काकडे, मी महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून आली आहे, मी आता 10वीत शिकते. मी मैत्रेय प्रशांत टकले, मी महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये शिकतो, इयत्ता 10वीमध्ये शिकतो. सर्व सहभागी आणि 5 संघांचं जे ऑलरेडी 2-2 मॅचेस किंवा 2-2 या आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे राऊंड्स पूर्ण करून आलेत, मंचावर आणि सहभागी आहेत, फायनलिस्ट आहेत. यासाठी अभिनंदन, शुभेच्छा सर्वांना. आपण 3 टाळ्या वाजून यांचं स्वागत करूया, यांना शुभेच्छा देऊया. शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. शब्द आहे अपाद मस्तक. उत्तर बरोबर आहे, 10 गुण. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. लीलया. पास. चांगल्या प्रकारे. लीला. लीला. अहिंसा. पास. पास. ऑडियन्स. सहजपणे, सहजगत्या, लीलया पूर्ण करणे. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. निकामी. कामात नसलेला किंवा बिनकामी. उत्तर बरोबर आहे, निरुपयोगी किंवा उपयोगात कामात न येण्यासारखे. सत्यगट तुमच्यासाठीचा आहे. हजारी मोगरा. हजारी मोगरा हा शब्द आहे, त्याचा अर्थ सांगायचा आहे. पास. पास. गुणवान. तर मोगऱ्याची एक जात आहे, त्याला खूप फुलं येतात. उत्तर
बरोबर आहे. अनेक फुलांचं मोगरा. ठीक आहे. पुढचा अहिंसा गट. शब्द आहे असिधारा व्रत. असिधारा व्रत. चांगले व्रत. पास. 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 ऑडियन्समध्ये तलवारीच्या धारेवरून चालण्या इतके कठीण व्रत. ते सर्वांना लागू पडतं. सामान्यपणे व्रत वैकल्यामध्ये जैन धर्मीयांची संख्या थोडीशी जास्त आहे. त्याची तुलना किंवा चर्चा तशी होऊ शकते. या ठिकाणी मराठी विषयाचे 5 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. संघवे सर, त्यासाठीचा प्रश्न आहे बुके, पुष्पगुच्छ. स्पेलिंग. BOQUET. उत्तर चुकलेलं आहे. ज्ञानगट. POOKEY. BOUQUET. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे अकोमोडेट, निवारा. अकोमोडेट स्पेलिंग लिहायचं आहे. अकोमोडेट. ACCMODATE. ACCOMODATE. सत्यगट. ACCOMMODATE. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. प्रश्न आहे एनकरेज, प्रेरणा देणे. एनकरेज स्पेलिंग. ENCOURAGE. परत एकदा. ENCOURAGE. उत्तर बरोबर आहे. +10. सत्यगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे कॉलम. COLUMN. उत्तर बरोबर आहे. +10. अहिंसा गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे मेंटेनन्स. MAINTAINACE. उत्तर चुकलेलं आहे. ज्ञान दर्शन गट. NCE सॉरी. MAINTENCE. उत्तर चुकलेलं आहे. ज्ञानगट. MAINTAINANCE. चारित्र्य गट. MAINTAINNENCE. MAINTAINANCE. प्रत्येकाने थोडी थोडी चूक केली आहे. स्पेलिंग आहे MAINTENACE. यानंतर गणित विषयाशी संबंधित प्रश्न आहे. गणित आणि विज्ञान. तर आपण विज्ञान विषयाशी प्रश्न पहिले विचारतोय. 5ही संघांना सारखेच प्रश्न आहेत. मूलद्रव्य, त्याची धातुके, मेटल्स अँड मेटलॉइड्स. मी मेटल्स विचारणार आहे, तुम्हाला मेटलॉइड्स सांगायचे आहेत.
किमान जिथे एक आहे तिथं एक पेक्षा जास्त असेल तर 2, 3 मध्ये जर खूप मोठी संख्या असेल तर 2 अपेक्षित आहे. पहिला मूलद्रव्य किंवा मेटल आहे ॲल्युमिनियम. त्याचं मेटलॉइड्स सांगायचे. धातुके, हां, रॉ मटेरियल पर्टिक्युलर असं म्हणता येऊ शकतं. ज्ञानगट तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे. बॉक्साईट. उत्तर बरोबर आहे, +5. तुमचा प्रश्न लोखंड. फेरस सल्फाईड. उत्तर चुकलेलं आहे. हेमॅटाइट. उत्तर बरोबर आहे, बोनस 5 गुण. त्यानंतर चारित्र्यगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे तांबे, कॉपर, त्याचं मेटलॉइड सांगायचं. कॉपर ऑक्साईड. उत्तर चुकलेलं आहे. पास. अहिंसा गट Cu2S. दर्शन. पास. कॉपर पायराइट CuFeS2. ओके, पुढचा आहे सत्यगट. तुमच्यासाठीचा प्रश्न आहे सोडियम, याचं मेटलॉइड सांगायचं आहे. Na2O3. अहिंसा गट तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे. पास. दर्शन गट 5 सेकंद. पास. ज्ञानगट 5 सेकंद. ऑडियन्समध्ये कोणी? NaCl, नमक. अहिंसा मेटल, त्याचा मेटलॉइड सांगायचा आहे. मॅग्नेशियम. मॅग्नेशियम ऑक्साईड. पुढे MgCl. ज्ञानगट, मॅग्नेशियम क्लोराईड. चारित्र्यगट, मॅग्नेशियम क्लोराईड. MgO. उत्तर आहे डोलामाइट, मॅग्नेसाइट, MgCO3, CaCO3, MgCO3. गणित विषयाचे प्रश्न. डोडल मॅडम. विषम संख्यांचा गुणाकार 143 आहे, तर त्या संख्या कोणत्या? अकरा आणि 13. उत्तर बरोबर आहे, +10. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न 60चा शेकडा 50% काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 50 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली?
उत्तर बरोबर आहे, +10. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा प्रश्न. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? छत्तीस सेकंद. उत्तर चुकलेलं आहे. सत्यगट. 10. उत्तर चुकलेलं आहे. अहिंसा. 80. दर्शन. 12 सेकंद. ज्ञानगट. उत्तर आहे 72 सेकंद. सत्यगटासाठीचा प्रश्न. 25x² मायनस KXY प्लस y² ही पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे, तर k बरोबर किती? उत्तर बरोबर आहे, +10. अहिंसा गटासाठीचा प्रश्न. क्यूब रूट ऑफ 226,981 2,26,981. 61. उत्तर बरोबर आहे, +10. यानंतर सामाजिक शास्त्र या विषयाशी संबंधित प्रश्न. पहिला प्रश्न दर्शन गटासाठी आहे. भारतात सतीबंदीचा कायदा कोणी केला? सतीबंदी. डलहौसी. उत्तर चुकलेलं आहे. ज्ञानगट 10 सेकंद तुमच्याकडे वेळ आहे. राजाराम मोहन रॉय. कायदा करणारे. लॉर्ड बेटिंग. उत्तर बरोबर आहे, प्लस -5. ज्ञानगट तुमच्याकडे प्रश्न आहे. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती खासदार निवडले जातात? 48. उत्तर बरोबर आहे, +10. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा. राज्य पुनर्रचना आयोग त्याचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पास. 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 ऑडियन्समध्ये येस, व्हेरी गुड. डॉक्टर S फाजल. यानंतर सत्यगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. झाशी राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई पथकाच्या प्रमुख कोण होत्या? स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित प्रश्न. अहिंसा गट 10 सेकंद वेळ. मृणाल घोरे. दर्शन गट. सरोजिनी नायडू. ज्ञानगट 5 सेकंद. पास. ऑडियन्स पैकी
ॲनी बेझंट नाही. उत्तर आहे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इकडे महिला विंगच्या कमांडंट होत्या किंवा चीफ होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. अहिंसा गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, सोपा आहे, काळजीपूर्वक ऐका. जनता आणि समता ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? इथे मायनस मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे प्रयत्न करा किंवा लाल बहादूर शास्त्री. वेळ संपलेली आहे. दर्शन गट, आगरकर. ज्ञानगट. पास. डॉक्टर बी आर आंबेडकर. उत्तर बरोबर आहे, बोनस 5 गुण. सामाजिक शास्त्राशी संबंधित पुढचे प्रश्न. दर्शन गट. खेजडी हे झाड कोणत्या प्रदेशात पाहावयास मिळते? खेजडी. किनारी प्रदेशात. ज्ञानगट. पास. काटेरी व झुडपी वने. उत्तर बरोबर आहे आणि त्याला वन प्रकार पण आपण तोच म्हणूया. उत्तर तसं पाहिजे, वाळवंटात वाढणार. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दर चौरस किलोमीटरला 600 पेक्षा जास्त घनता असलेली लोकसंख्या असे किमान 2 जिल्हे सांगायचे की जिथे 600 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मुंबई आणि पुणे. उत्तर बरोबर आहे. दोन्हीही जिल्ह्यांच्या ठिकाणी किंवा शहरांच्या ठिकाणी 600 पेक्षा जास्त घनता असलेलं. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? (1790). सत्यगट. अहिंसा गट. 1820. दर्शन गट. 1817. ज्ञानगट. पास. मला वाटलं तुम्हाला येत होतं, कारण तुम्ही सुरुवातीला सगळ्यात जास्त एक्साइट होते त्या प्रश्नावर. इसवी सन 1600. 31 डिसेंबर 1600. प्रश्न सत्य गटासाठी आहे. लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? उरुग्वे. अहिंसा गट. मेक्सिको. दर्शन गट. ब्राझील. ज्ञानगट. अर्जेंटिना. बरोबर, बोनस 5 गुण. आणि अहिंसा गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. रोहित शेट्टी. रोहित शेट्टी याला आशिया श्रीचा पुरस्कार मिळाला. शरीर सौष्ठव, बॉडी बिल्डर याला आशिया श्री, महाराष्ट्र श्री असतो त्या पद्धतीने आशिया श्री. तर ही स्पर्धा कोणत्या देशात भरवली गेली? अलीकडेच मिळालाय. भारत. चीन. ज्ञानगट. 5 सेकंद. पास. रशिया. इंडोनेशिया. उत्तर बरोबर आहे, बोनस 5 गुण. इंडोनेशिया. यानंतर खेळ, सामान्य ज्ञान, अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. दर्शन गट. काही विशेष संस्था आहेत भारत सरकारच्या किंवा केंद्र स्तरावरच्या, त्या संस्थांचे शॉर्ट फॉर्म नाव आहे, त्याला आपण ती संस्था कोणती पूर्ण नावानिशी सांगायची आहे, म्हणजे थोडक्यात फुल फॉर्म सांगायचा आहे. दर्शन गट तुमच्यासाठी आहे.
रॉ, RAW, रॉ याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. ज्ञानगट 10 सेकंद वेळ. पास. 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 अहिंसा गट. ऑडियन्समध्ये कोणाला सांगता येईल? व्हेरी गुड. रिसर्च अँड अनालिसिस विंग्स, रॉ. नेहमी चर्चेचा विषय असतो रॉ. आणि आपल्या शेजारच्या देशाची आणखी एक संघटना आहे त्यांची ISI. ओके. ज्ञानगट, NIA याचा फुल फॉर्म सांगायचा. NIA. पास. नॉन रेसिडेंट अमेरिका. पास. अहिंसा गट. पास. पास. ऑडियन्स प्लीज. उत्तर आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, NIA. चारित्र्य गट, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. SPG चा फुल फॉर्म सांगा. नववी आणि 10वी साठी संरक्षण शास्त्र नावाचा विषय सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये हे सर्व शब्द आहेत, सर्व संस्थांची माहिती आहे. सर्व्हिस प्रिपरेटरी गाईड. सत्यगट, तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे. पास. अहिंसा गट. पास. पास. SPG, आपल्या देशाचे पंतप्रधान, त्यांचं सर्व सुरक्षेचं काम यांच्याकडे आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, SPG. यानंतर सत्यगट, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. प्रश्न सध्या खूप पेपरला चर्चेला असलेला शब्द आहे, त्याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. ED. अर्थच माहिती, अर्धा माहिती, त्याच्यामुळे इतरांची मदत होऊ शकते. हरकत नाही, मायनस नाहीये, सांगू शकता. ईचं नाही माहीत, डी पासून डिपार्टमेंट काय. अहिंसा गट. 10 सेकंद. एज्युकेशनल डिपार्टमेंट. दर्शन. पास. इलेक्शन डिपार्टमेंट. येस, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट. व्हेरी गुड. एन्फोर्समेंट डिपार्टमेंट. सक्त वसुली संचलनालय. जेव्हा 100 कोटीपेक्षा मोठा घोटाळा किंवा काही अफरातफर असेल, 100 कोटीपेक्षा मोठीची, तर तेव्हा खास या डिपार्टमेंटची कामं सुरू होतात. आणि तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. NDRF चा फुल फॉर्म सांगायचा. नॅशनल डिफेन्स रुरल फोर्स. दर्शन गट, 10 सेकंद वेळ आहे. नॅशनल डिफेन्स रिझर्वेशन फोर्स. ज्ञानगट. नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. परत एकदा. नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड. ऑडियन्समध्ये सांगली, सातारा आणि खूप परिसरात जेव्हा पाऊस होता, प्रचंड फ्लड होतं, त्यावेळेस यांची मदत घेतली गेली. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, शीघ्र कृती दल, ज्या पद्धतीने काम करतं तसंच. दर्शन गट, तुमच्यासाठी परत सामान्य ज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न आहे. अमेरिकेत द्विपक्षीय पद्धती आहे.
तेथील 2 प्रमुख पक्षांची नावे सांगायची आहेत. 2 प्रमुख पॉलिटिकल पार्टीज. पास. ज्ञानगट. कम्युनिस्ट आणि रिपब्लिक. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. बोनस 5 गुण. डेमोक्रॅटिक्स अँड रिपब्लिक. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. प्रश्न काळजीपूर्वक ऐका. स्वातंत्र्योत्तर काळातील 2011ची जनगणना कितवी होती? पाचवी. उत्तर चुकलेलं आहे. चारित्र्य गट तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे. सातवी. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. प्रॉपर कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित उत्तर दिले. तुमचा प्रश्न आहे चारित्र्य गट. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तुमचा प्रश्न आहे. विजया रहाटकर. 10 गुण. उत्तर बरोबर आहे. सत्यगट तुमचा प्रश्न. बालभारती चे मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय कोठे आहे? पुणे. उत्तर बरोबर आहे. बालभारती जी पाठ्यपुस्तक निर्मितीतली महत्त्वपूर्ण संस्था आहे. अहिंसा गट तुमच्यासाठीचा सोपा प्रश्न आहे. काळजीपूर्वक ऐका. NCERT कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? सेंट्रल. पुढे काही आहे? दर्शन गट. केंद्रीय शैक्षणिक मंत्रालय. उत्तर अर्ध बरोबर आहे. त्याला पर्टिक्युलर शब्द तसं न वापरता म्हणून तुम्हाला त्यातले म्हणजे उत्तर बरोबर आहे, फक्त तो शब्द वेगळा पाहिजे. ह्युमन रिसोर्स किंवा माणूस किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट, मानव संसाधन विकास मंत्रालय अशा पद्धतीचं तो आहे. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. यानंतर तुम्हाला तुमचे चॉईसचे विषय घ्यायचे आहेत आणि प्रत्येक विषयाचे 5-5 प्रश्न प्रति 2 मिनिटामध्ये आपण घेणार आहोत. तर त्या दृष्टीने प्रथम 5ही संघांनी सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान. विज्ञान आणि गणित. सामान्य ज्ञान. विज्ञान आणि गणित. विज्ञान आणि गणित. जे गुणलेखक आणि परीक्षण काम करतायत संघवे सर आणि पाटणी सर, प्लीज पहिल्या फेरीचा स्कोर या ठिकाणी आपण सांगायचा. अंतिम फेरीमधली पहिली फेरी गुण असे याप्रमाणे आहेत. अहिंसा गट 10 गुण, दर्शन गट 25 गुण, ज्ञान गट 45 गुण, सत्य गट 45 गुण आणि चारित्र्य गट 65 गुण. आघाडीवर आहेत चारित्र्य गट 65 गुण घेऊन. धन्यवाद. मी निवडलेला आहे विषय सामान्य ज्ञान. 2 मिनिटाचा कालावधी आहे, त्यामध्ये 5 जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारले जातील. योग्य उत्तरास 10 गुण आहे. उत्तर चुकलं तर मी ते करेक्ट करेल, म्हणजे त्याचं योग्य उत्तर सांगेल. आणि जर तुम्ही पास म्हणालात तर तुमचा वेळ जाणार नाही, तुम्हाला पुढे जाता येईल. पण योग्य उत्तर येत नसेल आणि जवळजवळ आहे असं वाटते तर ते उत्तर सांगू शकता, जेणेकरून तो चान्स घेतला म्हणजे त्याचे गुण मिळण्याची शक्यता असते. प्रश्न. अतिशय कमी पाऊस पडणारे भारतीय भूप्रदेश जिथे 40 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतात असे 2-3 क्षेत्र सांगायचे.
जैसलमेर, 2-3 क्षेत्र सांगितलं मी, शहर नाही. राजस्थानचा वाळवंटी भाग, हे एक झालं. पास. ओके. भारतीय महिला क्रिकेटची कॅप्टन कोण आहे? मिताली राज. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बियांका आंड्रेस्क्यू हिने अलीकडेच कोणते टायटल किंवा कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे? टेनिस स्पर्धा, स्पर्धेचं नाव. पास. जयराम ठाकूर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? हिमाचल प्रदेश. उत्तर बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे शेवटचा, बौद्ध धर्माचे दुसरे किंवा पर्यायी नाव काय? जय भीम. उत्तर आहे बौद्ध धर्माचे इतर किंवा पर्यायी नाव मध्यम मार्ग, हा त्याचा दुसरा पर्यायी शब्द आहे. त्यानंतर बियांका आंड्रेस्कू हिने अलीकडेच सिरेना विल्यम्स हिला हरवलंय. विम्बल्डन. विम्बल्डन नाही, US ओपन 2019. आणि अतिशय कमी पाऊस पडणारे भारतीय प्रदेश जर म्हणलं जिथे 40 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, जैसलमेर आणि गंगानगर. ती शहर आहेत. मी प्रदेश विचारले होते. प्रदेश आहेत कच्छचे रण, पश्चिम राजस्थान, ज्याच्यामध्ये गंगानगर, जैसलमेर, बिकानेर हा सर्व भाग येतो. त्यानंतर नैऋत्य पंजाब, पश्चिम हरियाणा आणि उत्तर जम्मू काश्मीरचा भाग, या सर्व ठिकाणी अतिशय कमी पर्जन्यमान असतं. ज्ञानगट तुम्ही सुद्धा सामान्य ज्ञान हा विषय घेतलेला आहे. तुमच्यासाठीचे प्रश्न आहेत, लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे? ताशकेंत. उत्तर आहे वाराणसी, उत्तर प्रदेश. लेक चालली सासरला माहेरची साडी या गाजलेल्या चित्रपटातील मराठी नायिका कोण होती किंवा कोण आहे? अलका कुबल. उत्तर बरोबर आहे. +10. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्को या संस्थेचे संघटनेचे हेडक्वार्टर कोठे आहे? पास. आसामचे लोकनृत्य, कोणतंही एक जरी लोकनृत्य. बिहू. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान असलेले प्रदेश, भारतीय प्रदेश सांगायचे. प्रदेश. किमान 2. कोकण आणि केरळ. उत्तर बरोबर आहे. फक्त त्याला आपण एक पश्चिम भाग असं जरी म्हणलं किंवा पश्चिम किनारपट्टी म्हणलं तरी ते एकच होतात, पण तुम्ही विभागणी करून सांगितली आहे. याशिवाय आणखी पश्चिम किनारपट्टी, अरुणाचल, मेघालय आणि मिझोराम या प्रदेशामध्ये 250 सेंटीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस पडतो. तुमचा विषय? डायमीटर ऑफ सेल.
6 मायक्रोमीटर. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे 0.1 मायक्रोमीटर. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलो झाले तर नावाड्याचे वजन किती? चौऱ्याहत्तर. उत्तर बरोबर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगायचा आहे. ओलेइक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओलेइक ॲसिड. पास. जर P अपॉन Q इज इक्वल टू 0.2353 डॅश 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 असेल तर Pची आणि Qची व्हॅल्यू सांगायची आहे. दोन मिनटं होत आली. पास. पुढचा प्रश्न आहे. पर्ल पेटच्या प्लॅस्टिकच्या वस्तूतील पेटचा फुल फॉर्म सांगायचा आहे. PET पेटचा फुल फॉर्म. पॉलीइथिलीन टेट्राक्लोराइड. उत्तर चुकलेलं आहे. पॉलीइथिलीन टरथॅलेट. सत्यगट तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. 5 प्रश्न, 2 मिनिट वेळ आहे. तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा करतात? 11 जुलै. उत्तर आहे 31 मे. यक्षगान नृत्य प्रकार प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या राज्याचा हा नृत्य प्रकार आहे? यक्षगान. हिमाचल प्रदेश. उत्तर आहे कर्नाटक. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. उत्तर बरोबर आहे. +10. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? आळंदी. उत्तर बरोबर आहे. भारतीय हॉकी टीमचा कर्णधार कॅप्टन कोण आहे? हॉकी टीम. पास. हरबिंदर सिंग. कोण आहे? हरबिंदर सिंग. मनप्रीत सिंग. मनप्रीत सिंग. तुम्ही निवडलेला विषय गणित विज्ञान. इथेनॉइक आम्लाचा मेल्टिंग पॉईंट सांगायचा. मेल्टिंग पॉईंट ऑफ इथेनॉइक ॲसिड. उत्तर चुकलं आहे. उत्तर आहे 17 डिग्री सेंटीग्रेड. पुढचा प्रश्न आहे. 5.7 किलोग्रॅम लोणच्याच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? 5.7 किलोग्रॅम. 5.7. 6.75 किलोग्रॅम. पास. 45. उत्तर बरोबर आहे. पामेटिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. पामेटिक ॲसिड. पास.
एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात रिकामी होईल? अर्धा तास. उत्तर आहे 8 तास. चौथा प्रश्न. जाधव मोलाई पयांग यांना भारतातील कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हा राऊंड पूर्ण झालेला आहे. यानंतर आपला असणार आहे बझर राऊंड. अतिशय इंटरेस्टिंग असा बझर राऊंड आहे. तुम्हाला +10 आणि -5 ही कन्सेप्ट आता बऱ्यापैकी माहिती आहे, पण ऑडियन्ससाठी सुद्धा तितकाच उत्सुकतेचा विषय असतो की नेमकं याच्यामध्ये कोण जास्तीत जास्त स्कोअर करेल. आणि यासाठी सुद्धा आपण परत तोच क्रायटेरिया आहे. प्रत्येक विषयाचे 3-3 प्रश्न, भाषेचे 3 प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे 3 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानचे 3 प्रश्न असतील आणि गणित विज्ञान याचेही 3 प्रश्न असतील. तत्पूर्वी दुसऱ्या फेरी अखेरचा स्कोर पाटणी सर. अंतिम फेरीतील द्वितीय फेरी अंती स्कोअर असा आहे. अहिंसा गटाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्यांना या फेरीत 0 गुण आहेत आणि मागच्या फेरीतील 10 गुण असे एकूण गुण आहेत त्यांचे 10. दर्शन गटाने 2 प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलंय, त्यांना 20 गुण या फेरीत आहे. आधीच्या फेरीचे गुण होते 25, एकूण गुण आहेत त्यांना 45. सत्य गटाने 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, या फेरीत त्यांना 20 गुण होते. आधीचे फेरीतील गुण होते 45, एकूण गुण आहेत 65. ज्ञान गटाने 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, 30 गुण या फेरीतील आणि 45 गुण मागच्या फेरीतील, असे एकूण गुण त्यांना आहे 75. आणि चारित्र्य गटाने एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले या फेरीत, त्यांना 10 गुण आहेत या फेरीतील. मागच्या फेरीतील आहे 65 गुण, त्यांनाही आहेत 75 गुण. म्हणजे आघाडीवर 2 संघ आहेत ज्यांना एक समान गुण आहेत. ज्ञान आणि चारित्र्य दोन्ही संघांना 75-75 गुण आहेत. आणि खरी चुरस आता इथून पुढे आहे की आपल्याला क्रमांक 1 येण्यासाठी प्लसचे गुण मिळवायचे की मायनस होतील याकडे लक्ष द्यायचं आहे. काळजीपूर्वक प्रश्न ऐकतील आणि जर तुमचं उत्तर योग्य येणार असेल तर तुम्ही बझर बेल वाजवून संधी घेऊ शकता. भाषाविषयाशी संबंधित प्रश्न आहे. अली मधुप मिलिंद म्हणजे काय? भुंगा. उत्तर बरोबर आहे, +10. भ्रमर भुंगा. त्यानंतर पुढचा शब्द आहे, त्यातून व्यक्त होणारा अर्थ सांगायचा आहे. शब्द आहे, मॅडम लक्ष असू द्या, सांगोपांग. या शब्दातून व्यक्त होणारा अर्थ सांगायचा आहे. येस, सारासार. उत्तर बरोबर आहे, +10. पर्यायी शब्द यथासांग किंवा पुरेपूर, सारासार. इंग्रजी विषयाचा अगदी सोपा प्रश्न आहे. काळजीपूर्वक वाक्य ऐका. ही इज प्लेइंग क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स. ही इज प्लेइंग क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स. या वाक्यात
प्रेझेंट पार्टिसिपल कोणते आहे? लेटर. इज प्लेइंग. उत्तर प्लेइंग. -5. प्लेइंग हे त्याचं उत्तर आहे. इज प्लेइंग. काम करत नाहीये, फक्त हलका पुश द्यायचा, जंटल पुश एक छोटासा द्या. परत एकदा. कारण तुमचे 5 गुण कमी होण्याची किंवा 10 गुण वाढण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे चूक होऊ देऊ नका. सामाजिक शास्त्राशी संबंधित प्रश्न आहे. काळजीपूर्वक ऐका परत एकदा शब्दरचना. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळापेक्षा किती तास पुढे आहे? 5.5 तास. उत्तर बरोबर आहे, 5.5 तास. आणखी सोपा प्रश्न आहे, पण इथेही ॲक्सिडेंट होऊ शकतो, काळजीपूर्वक समजून घ्या. रानी की बाव हे वर्ल्ड हेरिटेज, ज्याला म्हणू आपण जागतिक वारसा स्थळ आहे, हे कोणत्या राज्यात आहे? गुजरात. लोकेशन सांगता येईल? पाटण. उत्तर बरोबर आहे, +10. पुढचा प्रश्न आहे. नायगरा धबधबा कोणत्या देशात आहे? अमेरिका. -5. कॅनडा. सामान्य ज्ञान. पुढचा प्रश्न. आज 6 ऑक्टोबर 2019 ही तारीख आहे, बरोबर? ही तारीख कोणत्या कालगणनेनुसार किंवा कोणत्या कॅलेंडरनुसार सांगितली जाते किंवा गेली? टाईप ऑफ कॅलेंडर, कालगणनेची कोणती पद्धत वापरली आहे? ग्रेगरियन. एकदम बरोबर उत्तर आहे, +10. ग्रेगोरियन कॅलेंडर. आणि आपण भारतीय लोक जे इतर वापरतो ते सोलार, इतर ठिकाणी ल्युनार, असं हिजरी जे आहे ते ल्युनार कॅलेंडर आहे. याशिवाय शिवशके, वीर संवंत, महावीर भगवंतांचा, जैन धर्मीयांचा वीर संवंत, असे वेगवेगळे कॅलेंडर्स वापरले जातात. परंतु ओव्हरऑल पूर्ण जागतिक स्तरावर एक कॅलेंडर असावं ज्याचं नाव ग्रेगोरियन कॅलेंडर. गुड. 2021 मध्ये इस्रोने एक अंतराळ मोहीम नियोजित केली आहे, ज्यामध्ये माणूस किंवा शास्त्रज्ञ पाठवण्याची योजना आहे. त्या योजनेचं किंवा त्या अंतराळ यानाचं नाव काय असणार आहे? चालेल ना? त्यांना चुकायचं असेल तरी ते चुकू शकतात. येस. गगनयान. सर्वांचं उत्तर हेच होतं, पण त्यांनी पहिलं म्हणून त्याच्यासाठी तर पहिलं असतं. बजर एवढ्यासाठीच आहे, जो घाईत निघेल तो पुढेही जाऊ शकतो किंवा अपघातही होऊ शकतो. उत्तर बरोबर आहे, गगनयान. आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जगात सर्वात मोठा पुरस्कार नोबेल, प्रश्न नाही, मी अजून प्रश्न, सर्वात मोठा पुरस्कार आहे नोबेल. मग त्यावर आधारित प्रश्न आहे, सर्वाधिक नोबेल पुरस्कार मिळविणारा देश कोणता आहे? व्हेरी गुड, +10. गणित विषयाशी संबंधित प्रश्न आणि विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न या राऊंडच्या आहेत. तीव्र भूकंप झाला असे म्हटले म्हणजे, तीव्र भूकंप झाला असे म्हटले म्हणजे किती रेंज किंवा किती स्केलचा तो भूकंप असतो?
7 ते 10 रिस्टर स्केल. उत्तर चुकलेलं आहे, -5. ऑडियन्समध्ये सायन्स विषयाशी संबंधित दुधाच्या भुकटीमध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ करतात? स्टार्च. उत्तर बरोबर आहे, +10. स्क्वेअर रूट ऑफ 625. 5. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे √5 किंवा 5⁻². -5. आतापर्यंत आपण जेवढ्या एकूण 7 फेऱ्या आयोजित केल्या त्यामध्ये काल 16 शाळा, परवा 16 शाळा आणि आज 2 सेमी फायनल्स सकाळी झालेत. त्याच्यामध्ये साधारणतः 1.5 तासाचे 2 राऊंड्स असे पूर्ण करून हे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना या राऊंड संदर्भात जास्त विशेष नियमावली सांगण्याची गरज नाही, कारण ते प्रत्यक्ष स्पर्धा करून पुढे निघालेले आहेत आणि त्या स्पर्धेतनं विजेते ठरून आता शेवटच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ ठरण्यासाठी या ठिकाणी हे 5 संघ समोर आहेत. त्यांना 3 प्रश्न ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा व्हिज्युअल्स ज्याला म्हटलं जाईल त्या विभागातले विचारले जातील. प्रत्येकांना सेम जी प्रक्रिया आपण पहिल्या राऊंडसाठी वापरली तीच प्रक्रिया इथे असेल, ज्यामध्ये दर्शन गटासाठी 3दा संधी आहे, जी पूर्ण 100% किंवा 10 गुणांची 30 गुण तुम्ही मिळवू शकतात, किंवा तुम्हाला पास होऊन आलेला एखादा किंवा 2 किंवा 3 प्रश्न असे 35-45 पर्यंत तुम्ही त्यामध्ये भर टाकू शकता. म्हणून काळजीपूर्वक, इथे नुकसान होण्यासारखं काही नाही आहे, मायनस होणार नाही आहे, प्रयत्न करायला हरकत नाही. अगदी सोपे फोटोज, व्हिडिओज किंवा ऑडिओज असणार आहेत. तत्पूर्वी या 3 राऊंडचा जो स्कोर आहे ते सांगत आहेत परीक्षक संघवे सर. अंतिम फेरी पार पडली आहे. यामध्ये स्कोर असा: अहिंसा गट यांनी 3 प्रश्नांची उत्तरं दिली आणि 1 प्रश्न मात्र त्यातला चुकला आहे, तर त्यांना आहे 10 गुण आणि आधीचे 10 असे टोटल 20 गुण आहेत. दर्शन गट 1 प्रश्नाचं उत्तर दिलं 10 गुण आणि अगोदरचे 55 गुण. सत्य गट त्यांनी 2 प्रश्नांची उत्तरं दिली परंतु 1 त्यातला चूक होता, तर 5 गुण आणि मागचे आहे अगोदरचे आहे 65, एकूण गुण आहे 70. ज्ञान गट 1 प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, अगोदरचे गुण आहेत 75, एकूण आहेत 85. आणि चारित्र्य गट यांनी एकूण 4 प्रश्नांची उत्तरं दिली, त्यापैकी 1 प्रश्न चुकीचा आला, तर 25 गुण या फेरीचे आणि या अगोदरचे त्यांचे गुण आहे 75 आणि एकूण गुण आहेत 100 गुण. तर सर्वात आघाडीवर आणि पुढे आहे चारित्र्य गट 100 गुण घेऊन. चित्रातील व्यक्ती ओळखायची आहे, कोणी प्रॉम्प्टिंग करणार नाही प्लीज. पु ल देशपांडे. उत्तर बरोबर आहे, पु ल देशपांडे. यानंतर ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. सर, कधी माडगुळकर. उत्तर चुकलेलं आहे. पास. पास. अहिंसा गट. केशवसूत. उत्तर विंदा करंदीकर. व्हेरी गुड. या ठिकाणी विंदा करंदीकर. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा प्रश्न.
लेखक आहेत. सर्व लेखकांचे चित्र आपण पाहतोय. बाबा भांड. पास. अहिंसा गट. पास. विश्वास कचरे. ऑडियन्स. मराठीच्या मॅडम. डॉक्टर अनिल अवचट. सत्यगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. पास. 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळ साचेल काय. आता कालच याचा उल्लेख केला होता मी. येस, मंगेश पाडगावकर. त्या लाईव्ह टी व्हीवर बरेचसे कार्यक्रम येतात. अहिंसा गट तुमच्यासाठी सोपा आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. अहिंसा गट. बी स खांडेकर. ज्ञानगट. ग दी माणगुळकर. पास. पास. 28 फेब्रुवारी. येस मॅडम, बरोबर. त्यांना मी हिंट दिली होती. 28 फेब्रुवारी प्रत्येक शाळेमध्ये मराठी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने त्यांच्या फोटोस माल्यार्पण केलं जातं, परंतु आम्ही विसरून जातो. आणि पहिले वि स खांडेकर ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, दुसरे विंदा करंदीकर, विवा शिरवाडकर आणि शेवटचे आहेत भालचंद्र नेमाड. महाराष्ट्रासाठीचे अतिशय गौरवास्पद असे हे 4ही साहित्यिक आहेत. पहाडे सर तुमचा पेंट. चा ऑडिओ आहे, त्या ऑडिओवर जितका वेळ चालेल साधारण, त्यानंतर मी पुढचा प्रश्न येईल. ऑडिओ काळजीपूर्वक सर्वांसाठीच आहे. इन केस त्यांना तो ऑडिओ व्यवस्थित नाही पोहोचला किंवा त्याचा मला अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर ते तुमच्याकडे फॉरवर्ड होईल. Going, I made a mission that every child, every citizen must remember 5 things in life. 1, mother. Remember mother forever. Mother who has given you this beautiful birth. Mother includes father also. Woman, woman, W-O, what is the spelling? M-A-N, man is there in woman. Second, Janma Bhumi, the place where you are born, you should never. आवाज कोणत्या व्यक्तीचा आहे? भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. पास. ज्ञानगट. 10 सेकंद वेळ. पास. स्वामी विवेकानंद. व्यंकय्या नायडू. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू. ज्ञानगट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. जो निवडून येईल त्याच्या मागे लोक धावतात. आज आम्ही आमच्या पक्षात येतात, उद्या दुसरा आला त्याच्या तिकडनं घुसून तिकडे घुसतात. तिथे जहाज डुबायला लागलं की ते उंदरे जसे उड्या घेतात तसे लोक उड्या घेतात, इकडनं तिकडे तिकडनं तिकडे. अर्थात हे चालणार आहे, पण हे लोक इतिहास नाही लिहिणार. इतिहास तेच लिहिणार आहे की जे कायम कठीण परिस्थितीमध्ये आपल्या विचारावर पक्के राहून काम करत राहिले. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अशा लोकांची काही कमी नाही आहे.
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. आवाज ओळखायचा आहे. चारित्र्य गट पास. चंद्रकांत दादा पाटील. अहिंसा गट, उदयनराजे. दर्शन गट, पास. ऑडियन्स. व्हॉट्सॲपला ऑडिओ क्लिप खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. ओके ओके. चारित्र्य गट तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. थोडासा वेगळा विषय आहे. Economy today is deeply worrying. The last quarter's GDP growth rate of 5% signals that we are in the midst of a prolonged slowdown. India has the potential to grow at a much faster rate, but all-round mismanagement by the Modi government has resulted in this slowdown. It is particularly distressing. चारित्र्य गट, व्यक्ती, कुणाचा आवाज आहे ओळखायचा. म्हणून फक्त आवाज नाही तर त्यातला कंटेंट सुद्धा लक्षात ठेवलं तर व्यक्ती बऱ्यापैकी समजू शकतो. रामनाथ कोविंद. मनमोहन सिंग. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. म्हणून म्हटलं तर कंटेंटवर लक्ष द्या. आवाज होता. कंटिन्यू करतो. That the manufacturing sector's growth is tottering at 0.6%. This makes it very clear that our economy. पत्रकाराचा आवाज आहे तो ओळखायचा आहे. आता मी बऱ्यापैकी हिंट दिली कारण पॉलिटिकल पार्टी न सांगता पत्रकार. जो हिंदू धर्म का इस्तेमाल कर रहे हैं तो किस धर्म, दुनिया के किस धर्म में कमी नहीं है. कोई धर्म सिखाता है क्या? कल पता है पर्युषण पर्व था जैन का. इससे अच्छा पर्व दुनिया में कोई नहीं है जहाँ लोग एक दूसरे से माफी मांगते हैं कि हमने कोई दिल दिखाया हो तो हमको माफ कर दीजिएगा. ऐसा कोई त्योहार है दुनिया में? कल वो पर्युषण पर्व के लिए लोग, बहुत सारे लोग सुबह मैसेज कर रहे थे. तो जिस देश में ये इस तरह के त्योहार हैं तो हमने जाने अनजाने में आपका दिल दुखाया हो तो माफ कर दीजिए. जैन धर्म का लोग तो है तो अपने ही देश का ना. सर नाव रोहित आहे आडनाव. अहिंसा गट, तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे उत्तर देण्यासाठी. दर्शन गट, पास. ज्ञान, रवीश कुमार पांडे. रवीश कुमार पर्यंत ठीक होतं. उत्तर बरोबर आहे. बोनस 5 गुण. India for successful right of reply. India, you have the floor. Mr. President, I take the floor to exercise India's right of reply to the statement made by the Prime Minister of Pakistan. Every word spoken from the podium of this august assembly, it is believed, carries the weight of history. Unfortunately, what we heard today from Prime Minister Imran Khan of Pakistan was a callous portrayal of the world in binary terms. Us versus them, rich versus poor, north versus south, developed versus developing, Muslims versus others. A script that fosters divisiveness at the United Nations, attempts to sharpen differences and stir up hatred are, simply put, hate speech. व्यक्ती किंवा लोकेशन. जनरल असेंब्ली ऑफ युनायटेड नेशन. टाळ्या होऊन जायला पाहिजे याच्यासाठी. एकदम उत्तर छान दिलंय. आणि व्यक्ती सांगता येईल कोण आहे? मलाला युसुफजई. मलाला युसुफजई. येस.
परत एकदा नाव प्लीज. बरोबर आहे, नाव तुमचं बरोबर आहे, पण पूर्ण नाव क्लिअर नाही आहे इथपर्यंत. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मधली अतिशय ज्युनियर ऑफिसर आहे, IFS, जी भारताला रिप्रेझेंट करते. तिचं नाव बहुतेक सर्वांना परिचित असायला पाहिजे, मैत्रेय. अतिशय छान सुंदर असं उत्तर तिने युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानाला दिलेलं आहे. या ठिकाणी आपण 3 प्रश्न घेणार होतो, परंतु वेळेअभावी आपण इथेच वाइंड अप करतोय. एक राऊंड घ्यायचा पिक्चरचा, फोटोचा. ओके. बस 5 संघ जे आहेत त्यामध्ये अहिंसा गट जो आहे महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सत्य गट श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, चारित्र्य गट संस्कार माध्यमिक विद्यालय, ज्ञान गट सरस्वती भुवन प्रशाला आणि दर्शन गट PU जैन माध्यमिक विद्यालय असे 5 संघ आहेत. यामध्ये आता जो स्कोअर आहे हा अंतिम स्कोअर आहे आणि यानुसारच म्हणजे उत्तेजनार्थ तृतीय, द्वितीय आणि प्रथम असे क्रमांक काढला जाणार आहेत. यामध्ये सर्वात कमी गुण ज्यांना मिळालेले आहेत अहिंसा गट आहे. त्यांनी या फेरीमध्ये एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे, त्यांना 10 गुण त्याचे आहेत. आणि आधीचे त्यांचे 20 गुण होते मागच्या फेरींमधले, एकूण गुण त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर दर्शन गट PU जैन माध्यमिक विद्यालय यांनी या फेरीमध्ये 2 प्रश्नांची उत्तरं दिली, ज्याचे 15 गुण त्यांना मिळालेले आहेत. आणि आधीचे त्यांचे गुण होते 55 गुण, एकूण गुण त्यांना मिळालेले आहेत 70. या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून त्यांना पारितोषिक मिळणार आहे. त्यानंतर ज्ञान गट सत्य गट जो आहे श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, त्यांनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत, ज्याचे 10 गुण त्यांना मिळालेत. आणि आधीचे गुण होते त्यांचे 70, एकूण गुण झाले त्यांचे 80. त्यांचा तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. ज्ञानगट जो आहे सरस्वती भुवन प्रशाला यांनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, एका प्रश्नाचं उत्तर दिलं, ज्यांना 5 गुण ॲड करण्यात आले त्यांचे. तो त्यांचा प्रश्न नव्हता. त्यांना आधीचे 85 गुण होते आणि हे 5 मिळून त्यांचे गुण झालेत 90. त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. आणि प्रथम क्रमांक जो आहे चारित्र्य गटाचा संस्कार माध्यमिक विद्यालय, त्यांनी या राऊंडमध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, परंतु मागच्या फेरींमध्ये त्यांनी चांगला जो स्कोअर केला होता त्याचा फायदा त्यांना अंतिम फेरीत झालेला आहे. त्यांना आधी 100 गुण होते, त्यामुळे सर्वात जास्त गुण त्यांनीच प्राप्त केलेले आहेत. आजच्या या अंतिम फेरीचे विजेते जे आहेत, प्रथम क्रमांक आहे चारित्र्य गट 100 गुणांसह संस्कार माध्यमिक विद्यालय. PU जैन विद्यालय तथा लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंतरशालेय प्रश्नमंजुषेचं यशस्वी आयोजन मागील 16 वर्षांपासून आपण करत आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय श्री फुलचंदजी दगडा सर, त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महावीरजी सेठी सर, श्री भरतजी साहूजी सर, धर्मेंद्रजी दगडाजी, त्याचबरोबर रितू मनोज कुमारजी दगडा, श्रुतिजाजी सेठी, नरेंद्रजी अजमेरा, श्री निलेशजी सेठी, श्री नितीनजी बोहरा, सर्व मान्यवरांना विनंती. तसेच संस्थेचे जे प्रकाशनजी कासलीवाल सर, सुनीलजी सेठी सर, डॉक्टर बडजातेजी यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. श्री नरेंद्रजी अजमेरा, श्री प्रकाशजी कासलीवाल सर, सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी
मंचावर स्थानापन्न व्हावं. विभागाच्या मुख्याध्यापिका ठोळे मॅडम व आमच्या ज्येष्ठ शिक्षिका व डिव्हिजन बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती शहा मॅडम यांनाही विनंती करतो त्यांनीही मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. संयुक्त विद्यमाने मागील 16 वर्षापासून विद्यालयात यशस्वीरित्या आंतरशालेय प्रश्नमंजुषेचे आयोजन केले जाते. फक्त औरंगाबाद शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातीलही अनेक शाळांचा यामध्ये सहभाग असतो. यावर्षीही 4 तारखेपासून ही स्पर्धा सुरू आहे. 4 तारखेला 16 संघ, 5 तारखेला 16 संघांमध्ये उपांत्य फेरीत 5-5 संघांच्या 2 फेरी व शेवटच्या अंतिम फेरीमध्ये 5 संघांचा सहभाग होता. त्यामधून आपल्या समोरच आत्ताच आपण पाहिलं की जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत, गट आहेत, त्यांचे क्रमांकसुद्धा काढण्यात आलेले आहेत. ज्ञानाबरोबरच मनोरंजन, उत्सुकता, जिज्ञासा वाढवणाऱ्या या स्पर्धेमध्ये 3 दिवसात अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. आज झालेल्या उपांत्य फेरीतून व अंतिम फेरीतूनही विजेत्यांची निवड या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ याप्रमाणे केल्या गेलेली आहे. प्रथम आलेल्या संघाला फिरती ढालसुद्धा या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर या बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात आपण मंगलाचरणाद्वारे करूया. मंगलाचरण सादर करतील सहशिक्षिका श्रीमती जैन मॅडम. नमकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. नमकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा. इस महामंत्र का जाप करो भवजन से मिले किनारा. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो उज्जायानम, नमो लोये सवसाहुनम. ऐसो पंच नमो यारो सव पावपनासनम. मंगलानंच सव्वेसी पडमम हवई मंगलम, पडमम हवई मंगलम. जय जय. धन्यवाद मॅडम. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी माल्यार्पणासाठी समोर प्रतिमांजवळ यावं. आस कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना. धन्यवाद. यानंतर स्वर्गीय श्री विजय जैन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करतील माननीय श्री नितीनजी बोहरा व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महावीरजी सेठी सर व सर्व मान्यवर. मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है. जीना उसका जीना है. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री फुलचंदजी दगडा सर यांचं स्वागत करतील जैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री महावीरजी सेठी सर. त्याचबरोबर सो रितूजी मनोज कुमारजी दगडा यानंतर स्वागत केल्या जाईल माननीय श्री निलेशजी सेठी सर यांचं. स्वागत करतील संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाशनजी कासलीवाल सर.
स्वागताच्या शृंखलेत पुढील स्वागत घेतलं जाईल माननीय श्री धर्मेंद्रजी दगडा सर यांचं. स्वागत करतील संस्थेतर्फे डॉक्टर रमेशजी बडजाते सर. यानंतर पुढील स्वागत केलं जाईल माननीय श्री भरतजी सावजी सर यांचं. स्वागत करतील उपाध्यक्ष प्रकाशनजी कासलीवाल सर. स्वागताच्या शृंखलेत पुढील स्वागत घेतलं जाईल माननीय श्री नरेंद्रजी अजमेरा यांचं. स्वागत करतील संस्थेतर्फे माननीय श्री महावीरजी सेठी सर. स्वागताच्या शृंखलेत पुढील स्वागत होईल या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीरजी सेठी यांच्या धर्मपत्नी सोमीनाजी सेठी यांचं. स्वागत करतील संस्थेतर्फे व शाळेतर्फे श्रीमती शहा मॅडम व ठोळे मॅडम. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं परत एकदा शब्दसुमनांनी मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी आमंत्रित करतो माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाटोदी सर. जैन शिक्षण संस्थाद्वारा संचलित पी.यू. जैन माध्यमिक विद्यालय, पी.यू. जैन प्राथमिक आणि डी.यू. जैन बालक मंदिर यांचा संयुक्त एक वार्षिक आमचा कार्यक्रम आहे आंतरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धा. गेली 16 वर्ष आम्ही ही स्पर्धा घेत आहोत. मागील 16 वर्षाचा अनुभव आणि त्यामध्ये मिळालेलं सहकार्य हे खरं तर व्यक्त करण्याची ही एक संधी आहे. जैन समाजामध्ये पूर्ण एकूण जे काही कम्युनिटी आहे किंवा औरंगाबाद परिसरात जेवढ्या काही संस्था आहेत त्यामध्ये शिक्षणासाठी वाहून घेतलेली म्हणून ही एक शाळा आहे. आणि म्हणून जैन समाजात जितके काही शैक्षणिक कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, त्याच्या मुळाशी किंवा त्याच्या प्रेरणेमध्ये जैन शिक्षण संस्था असते. असे या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री महावीरजी सेठी सर, प्रमुख अतिथी आदरणीय फुलचंदजी दगडा साहेब, त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलचे आदरणीय नितीनजी बोहरा सर, गुरुपरिवार अतिशय यशस्वीपणे औरंगाबाद शहरात वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याचे यशस्वी अध्यक्ष आदरणीय श्री निलेशजी सेठी सर, त्याचबरोबर ज्या परिवाराच्या वतीने मागील 16 वर्षापासून आम्ही या स्पर्धेचं आयोजन करण्यास ज्यांचं आर्थिक पाठबळ आहे असे अतुल सुखलालजी सेठी, त्यांच्या धर्मपत्नी सौ सुचिता अतुलजी सेठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष मागील 5-6 वर्षापासून सौजन्य असतं असे लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलचे सर्व पदाधिकारी, ज्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्या जैन शिक्षण संस्थेचे सहसचिव असलेले आदरणीय सुनीलजी सेठी सर, उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशनजी कासलीवाल सर, त्याचबरोबर या संस्थेचं आर्थिक सर्व जबाबदारी पूर्ण करणारे आदरणीय श्री डॉक्टर रमेशजी बडजाते सर, मंचावरील सर्व मान्यवर, मंचा समोरील सभागृहातील सर्व मान्यवर, विशेष करून आदरणीय नरेंद्र भाऊ अजमेर आणि सर्व मान्यवर. जसं मागील अर्ध्या तासापासून तुम्ही ज्याचा अनुभव घेतला आहे, काही जणांनी पूर्ण ते स्पर्धेचं स्वरूप काय आहे, स्पर्धेची शेवटची फेरी काय आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे. हा एक कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर जसं सुरुवातीला सांगितलं की जैन समाजातील गुणवंतांचा सत्कार करणं एक आमचं उत्तरदायित्व आहे. जैन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पी.यू. जैन विद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, विशेष करून 15 ऑगस्ट किंवा 17 जून महावीरजी सेठी यांचा वाढदिवस असतो, शाळेची सुरुवात असते, त्या प्रसंगी आम्ही गुणवंतांचा सत्कार करतो. यावर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या जैन समाजाचे एक विशेष असं भूषण असलेलं व्यक्तिमत्व सुमेरजी काला, जे GSTचे कमिशनर आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते तो कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी हे CA जे उत्तीर्ण आहेत जैन समाजाचं, ज्यांना भूषण आहे, ज्यांचं कौतुक करणं आमचं कर्तव्य समजतो, असा एक सोहळा आपण या ठिकाणी या प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. तर मी या सर्व CA आणि त्यांचे पालक
जे कोणी इथे जैन समाजातील ज्येष्ठ ज्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो. आणि थोडक्यात या स्पर्धेचा अहवाल मला इथं ठेवावा असं वाटतो, कारण स्पर्धेचा अहवाल आणि स्पर्धेचं स्वरूप पाहता इथे गर्दी करणारा हा कार्यक्रम नाही आहे, परंतु तो खूप महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम या अर्थाने आहे कारण सगळ्या प्रकारच्या स्पर्धा औरंगाबाद शहर किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खेळवल्या जातात, घडवल्या जातात. त्याच्यामध्ये स्पोर्ट्सशी संबंधित असू शकतील, वक्तृत्वासंदर्भात असतील, चित्रकला असेल, अशा वेगवेगळे बहुआयामी व्यक्तिमत्व बघून त्यांच्या दृष्टिकोनातून स्पर्धा घडवल्या जातात, खेळवल्या जातात. परंतु प्रश्नमंजुषा ज्यामध्ये आम्ही भविष्यातले सिव्हिल सर्व्हिसेसमधले जे काही नागरी सेवेमधले एक महत्त्वपूर्ण जबाबदार, कारण मी आता या 16 वर्षापासून या स्पर्धेचा साक्षीदार संयोजक या नात्याने आहे, तर बरेचसे विद्यार्थी जे जेव्हा केव्हा कुठे मोठमोठ्या पदावर आहेत ते भेटतात आणि सांगतात की सर मी तुमच्या शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी आलो होतो, तिथे यशस्वी झालो आणि त्यावेळेस मला एक कॉन्फिडन्स मिळाला की त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेसच्या चांगल्या IAS पर्यंतच्या स्पर्धांसाठी मी क्रॅक करतोय किंवा तिथपर्यंत जातोय. तर त्याचं मूळ किंवा त्याचं बीजारोपण या स्पर्धेमध्ये होतं. आमच्या शाळेचे विद्यार्थी या मुलांकडे पाहून, प्रतिभासंपन्न वेगवेगळ्या शाळातल्या मुलांकडे पाहून काहीतरी आपल्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित होतात. हा यामागचा दृष्टिकोन आहे. त्यासाठी बरेचसे परिश्रम पडतात. यासाठी आर्थिक पाठबळ उभं करणं एक महत्त्वाची बाजू असते आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्हाला ही नेहमी मागच्या 5-6 वर्षापासून स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळते आहे. कारण जैन समाजातील जरी ही शाळा असली तरी ही उत्पादक संस्था नाही आहे. कोणत्याही प्रकारचं उत्पादन किंवा पैसा जमा करण्याचं काम इथं होत नाही. डोनेशन्समधनं किंवा स्पॉन्सरशिपमधनंच आम्ही उपक्रम राबवू शकतो. शाळेचे शिक्षक आहेत, संस्थेचे मेंबर्स आहेत, यांच्या माध्यमातून परिश्रम त्यासाठी काय आहे ते घेण्याची सर्व आमची तयारी असते आणि त्या दृष्टिकोनातून या लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचे सर्व प्रोजेक्टचे जे विशेष करून विवेकजी मुथा आहेत, त्यानंतर जे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून दोघं संजय माणिक शेट्टी आणि अमितजी यांच्या माध्यमातून अतिशय हे सर्व उपक्रम राबवल्या जात आहे. अतुल सुखलाल शेट्टी परिवाराचंही खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर दगडा परिवार हे नव्याने आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यामध्ये आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ बडजाते, डॉक्टर रमेश भाऊ बडजाते आणि नरेंद्रजी अजमेरा यांचं खूप महत्त्वाचं एक सहकार्य त्या सन्माननीय व्यक्तींना संस्थेपर्यंत या कार्यापर्यंत जोडणं. कारण धार्मिक आणि इतर अनेक सेवाभावी संस्थांमध्ये त्यांचं योगदान आहे, परंतु शैक्षणिक संस्थेसाठी विशेष करून PU जैन विद्यालयासाठी योगदान उभं करणं आणि त्यासाठी सहकार्यापर्यंत ते इथपर्यंत आणणं ही एक मोठी जबाबदारी नरेंद्र भाऊ अजमेरा यांनी केली. तर मी आज मनोजजी दगडा इथे नाही आहेत, त्यांचे पिताश्री या ठिकाणी आलेत. अतिशय वयोवृद्ध आहेत, धार्मिक आहेत, सर्व सामाजिक धार्मिक कार्यामध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे. या कुटुंबाचं औरंगाबाद नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे जैन समाजाची कोणतीही संस्था असेल, विशेष करून धार्मिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, तर त्या सर्व संस्थांमध्ये त्यांचं आर्थिक योगदान राहिलेलं आहे. तर या परिवाराने या संस्थेत जोडले जाणं आमच्यासाठी एक भूषणाची बाब आहे. तर मी जैन शिक्षण संस्थेच्या वतीने या तीनही कुटुंबियांचं विशेष अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि या स्पर्धेला जो काही सहकार्य म्हणून विद्यार्थी इथे उपस्थित होते, विशेष करून आमच्या शाळेतले पण विद्यार्थी, त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. ज्यांनी सहभाग नोंदवला अशा शाळांचे सर्व मुख्याध्यापक, त्या शाळांचे सर्व शिक्षक, प्रत्यक्ष सहभागी झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, या सर्वांचं खूप महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. मी त्यांचं या कार्यक्रमाच्या रूपाने या प्रास्ताविकामध्ये स्वागत, अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य निश्चित प्रत्येक वेळेस या स्पर्धकांकडनं मिळेल अशी अपेक्षा करतो. परत एकदा सर्व CA गुणवंत विद्यार्थी किंवा आणखी पदवीधर जे इतर गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचंही जैन शिक्षण संस्थेच्या वतीनं PU जैन विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. मागील 3 दिवसांपासून जवळपास 35 ते 36 विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघ शाळेत येऊन आंतरशालेय प्रश्नमंजुषेसाठी त्यांनी या ठिकाणी म्हणजे बरंच काही पाहिलं, त्यांना ज्ञान मिळालं, अनेक गोष्टी ते शिकलेत. तर यामधून आजची जी अंतिम फेरी होती त्याच्यामध्ये जे उत्कृष्ट संघ आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक दिल्या जाणार आहे. मी सर्वप्रथम आजच्या अंतिम फेरीचे जे विजेते संघ आहेत त्यांना समोर बोलावतो.
त्यांचे जे शिक्षक आहेत या ठिकाणी यांचं पारितोषिक देऊन अभिनंदन तर केलं जाईल, पण तत्पूर्वी आपण या सर्वांचं मनोगत, एक 2-3 विद्यार्थी मनोगत व्यक्त करू इच्छितात, तर यांना समोर बोलवण्यासाठी मी संघवे सरांना आमंत्रित करतो. काही विद्यार्थी पालक आहेत जे आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात. हे मनोगत आम्हासाठी फार महत्त्वाचे आहे. काही त्रुटी असतील तर आम्ही त्या दूर करू आणि काही चांगल्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रेरणा भेटेल. मी समोर आमंत्रित करतो सरस्वती भुवन विद्यालयाचा विद्यार्थी धनंजय चितळे. व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर यांना मी अभिवादन करतो. माझे नाव धनंजय बाबासाहेब चितळे, मी 9वी इयत्तेत शिकतो. ही स्पर्धा खूपच चांगली असून यामध्ये विचारलेले प्रत्येक विषयावरील प्रश्न, काहींचे उत्तरं मला येत होते पण काहींचे येत नव्हते, त्यांची उत्तरंही समजली मला आणि चांगला अनुभव भेटला आहे. पुढच्या UPSC MPSC सारख्या परीक्षांना मला चांगला अनुभव आहे, म्हणजे याचा उत्तरे देता येतील. मान्यवरीने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. संस्कार माध्यमिक विद्यालयातून मी येथे संस्कार शाळेकडून उपस्थित झालो होतो. या प्रश्नमंजुषा परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये आम्हाला नवनवीन प्रश्नांची जाण झाली व या प्रश्नांद्वारे आम्हाला नवनवीन स्पर्धा परीक्षांसाठी योगदान मिळाले व या स्पर्धा परीक्षेमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. तरी मी सर्व मान्यवरांचे या स्पर्धेत मला सहभाग घेऊ दिल्याबद्दल याबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करतो. त्यानंतर पियुजन विद्यालयातून प्रतीक हिरप आपले मनोगत सादर करण्यासाठी पुढे येतं. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भाग घेऊन मला फार आनंद झाला आणि सर्व विद्यार्थ्यांकडून जे इतर शाळेतून आले होते, जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांतून इथे 2-2 विद्यार्थ्यांचे गट आले होते. सर्व विद्यार्थ्यांतर्फे काही ना काही चांगलं आम्हाला शिकायला मिळालं आणि ज्ञानाच्या कक्षा किती अफाट असतात हे आम्हाला ह्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतून कळालं. त्याबद्दल आणि ही स्पर्धा शाळेतर्फे आयोजित केली जाते यामुळे मी शाळेला धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांबरोबर आलेले पालक श्री नारायणजी यशवंतराव वाघ हे आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर व्यक्ती, मी एक पालक म्हणून या ठिकाणी बोलणार आहे. माझं नाव आहे वाघ नारायण यशवंतराव. मी SB शाळेतच आहे, ओढत बाजार या शाखेवर. त्यानंतर या शाळेने जे प्रश्नमंजुषा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, कारण की त्यांनी काळाची गरज ओळखून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये जर जो टिकेल तोच पुढे यशस्वी होईल असा मंत्र आपल्याला यापासून मिळतो आहे. आणि वाचाल तर वाचाल, म्हणजे विद्यार्थी जीवनापासून जर वाचायची सवय झाली तर विद्यार्थी आपोआपच पुढे जातो आणि चांगलं मार्गक्रमण करतो, हे आपल्याला या स्पर्धेहून कळण्यात येतं. त्यानंतर आजची जी स्पर्धा झालेली आहे ती अतिशय चुरशीची झाली. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले ते तर बक्षीस पात्र आहेच, परंतु ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता ट्राय अगेन अँड अगेन व्हेन यू सक्सेस, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतच राहा असं मी मंत्र देईल. आणि NTSC UPSC MPSC या स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे आणि भविष्यामध्ये ते चांगल्या पदावर जातील. एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. माननीय श्री मनोज कुमारजी दगडा यांचं स्वागत करतील श्री महावीरजी सेठी सर व सर्व मान्यवर. PU जैन विद्यालयातर्फे आपले फार फार स्वागत, धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं. आंतरशालेय प्रश्नमंजुषेसाठी सर्वप्रथम या स्पर्धेचे उत्तेजनार्थ पारितोषिक ज्यांना प्राप्त झालेले आहे असा संघ. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे, ज्ञानाचं आहे आणि आपण TV वर पण सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम बघतो ज्यामध्ये
ज्ञानाबद्दलचं म्हणजे भरपूर काही सांगण्यात येतं, दाखवण्यात येतं. आणि आमची जी स्पर्धा होती ती पण याच पद्धतीची होती. आता या ठिकाणी जे बक्षीस पात्र जे संघ आहेत, महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे विद्यार्थीसुद्धा कृपया त्यांनी समोर यायचं, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांचे शिक्षक किंवा पालक असतील तर त्यांनी सोबत यायचं आहे. धन्यवाद. यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त संघ PU जैन माध्यमिक विद्यालय, प्रतीक हिरप आणि श्रुती काजळे यांनी समोर यायचं आहे मंचावर. मी सर्व मान्यवरांना परत एकदा विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. कोणता धन्यवाद. तृतीय पारितोषिक विजेता संघ आहे शारदा मंदिर कन्या प्रशाला. ज्ञानेश्वरी शिंदे व साक्षी जोशी या विद्यार्थिनींनी समोर यायचं आहे. यांनीही अतिशय सुंदररित्या या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे, फार चांगले खेळले ते सुद्धा. त्यांचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. सर्व मान्यवर त्यांचं आपल्या शुभहस्ते स्वागत करतील आणि आपणही 3 टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. द्वितीय पारितोषिक पटकावला आहे सरस्वती भुवन प्रशाला. विद्यार्थी आहेत धनंजय चितळे व अभिषेक बोचरे. त्यांचे शिक्षक किंवा पालक असतील तर कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. यांचंही जैन शिक्षण संस्था व PU जैन विद्यालयातर्फे फार फार अभिनंदन. आपण टाळ्या वाजवून यांनाही शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि कोणत्याही स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पटकावणं हे फार जिकिरीचं आणि फार अवघड काम असतं. प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे संस्कार माध्यमिक विद्यालय. विजय नगरे आणि आदित्य वाघ यांना फिरती ढालही या ठिकाणी मिळणार आहे. त्यांचे पालक आणि शिक्षक असेल तर कृपया समोर यायचं आहे त्यांनी मंचावर. या ठिकाणी जी फिरती ढाल आहे ती जैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमान महावीरजी सेठी यांच्या परिवारातर्फे दिल्या गेलेली आहे. आणि जोही संघ प्रथम विजेता संघ बक्षीस पात्र आहे त्याला ती ढाल देण्यात येते. पुढच्या वर्षी जर दुसरा संघ असेल तर ती ढाल या पद्धतीनं फिरत असते. तर सेठी परिवाराचं फार फार अभिनंदन आणि या विद्यार्थ्यांचं सुद्धा फार फार कौतुक या ठिकाणी करतो. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करूया.
उर्वरित जे संघ आहे त्याने विनंती करतो त्यांनीही या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी समोर यायचं आहे. उत्तेजनार्थ पीयू जैन माध्यमिक विद्यालय, तृतीय शारदा मंदिर कन्या प्रशाला, द्वितीय सरस्वती भुवन प्रशाला आणि हिंसा परमो धर्म की जय. माननीय सदस्य, स्पर्धा एक हेडेक नहीं है, स्पर्धा एक बहुत बड़ा मोटिवेटिव काम है. जो स्पर्धा में भाग लेते हैं और स्पर्धा में यश मिलो कम मिलो ज़्यादा मिलो, लेकिन स्पर्धा में जो भाग लेते हैं उससे मनोबल बढ़ता और बच्चों की स्पर्धा को देखने वालों का भी मनोबल बढ़ता और उससे और बच्चों को आगे आने की भावना होती. इसलिए ऐसी स्पर्धाएं होना चाहिए. और मैं खासकर पाटोदी सर को बहुत बहुत धन्यवाद कहूँगा कि ये जो फॉर्मेट आपने बनाया ना, आप रियली एक टीवी सीरियल का जैसे शो होता है उसके मुकाबले का आपने फॉर्मेट बनाया. और पीयू जैन स्कूल को तो इसके लिए धन्यवाद देना ही देना है. और पीयू जैन स्कूल के लिए हम समाज बांधव और क्या कर सकते, सबने कुछ न कुछ करना चाहिए. आगे आकर बोलने की ज़रूरत नहीं पड़ना चाहिए. धन्यवाद. धन्यवाद सर. पीयू जैन विद्यालय के जैन शिक्षण संस्था के अध्यक्ष आदरणीय महावीर जी सेठी और सभी पदाधिकारी, स्पेशली पाटोदी सर और यहाँ पे उपस्थित आज के प्रमुख अतिथि दगड़ा परिवार, नीलेश जी सेठी परिवार, सभी का सबसे पहले स्वागत, धन्यवाद. आज लायंस क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल को आपने बुला के, और हमारा पिछले कई सालों से मुझे लगता है कि यहाँ पे जो प्रोग्राम हो रहे हैं उसमें कोई ना कोई कारण से लायंस क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल शामिल रहता है. 16 साल से क्विज़ कंपटीशन हो रही. मैं आदरणीय हमारे जिया जी लगते हैं महावीर जी सेठी, उनसे ये विनंती करूंगा कि बहुत सी कंपटीशन ऐसी भी है जो कि आगे बच्चे बढ़ सकते हैं. एमपीएससी यूपीएससी तो ये हर बच्चा देखता है, लेकिन कुछ टीवी पे भी ऐसे प्रोग्राम चल रहे हैं जिसके अंदर अपने बच्चों का टैलेंट अपन आगे बढ़ा सकते हैं, स्पेशली इन स्पोर्ट्स आल्सो. और पीयू जैन विद्यालय में जो आज के डेट में विद्यार्थियों को शिक्षण मिल रहा है, वो शिक्षण के साथ ही जो कंपटीशन, ये जैसी क्विज़ कंपटीशन और बाकी के सब भी जो स्पर्धाएं होती है, मुझे लगता है कि साल में 3 या 4 बार मेरा यहाँ आना होता है. और ये जो भी कार्य बहुत ही सराहनीय है. स्पेशली ये क्विज़ का प्लस बाकी भी कंपटीशन पूरे जो भी सीए या इंजीनियरिंग में विद्यार्थी यश लेते हैं, उनका स्वागत जो होता है, उस वक्त जो प्रेरणा मिलती है बच्चों को, मैं समझता हूँ कि ये आगे भी ऐसी चलता रहेगा. ये स्कूल बहुत ही ऊंचे लेवल पे आ चुकी है और आगे भी ऐसी बढ़ती रहेंगी. ऐसी मेरी शुभकामनाएं देते हुए मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प आभार प्रदर्शन करतील सो दोडल मॅडम. गत 2 दिवसापासून जी आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा स्वर्गीय श्री पीयू जैन यांच्या 7 ऑक्टोबरच्या जयंतीनिमित्त आपण घेतलेली आहे, त्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री अतुलजी सेठी, श्री शीतलजी कासलीवाल, फुलचंदजी दगडाचा परिवार, आज पारितोषिक वितरणासाठी नितीनजी बोहरा, निलेशजी सेठी, भरतजी साहूजी, धर्मेंद्रजी दगडा, रितूजी दगडा, सुचिताजी सेठी, नरेंद्रजी अजमेरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीरजी सेठी, मीना सेठी, जैन शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर लायन्स क्लब सेंट्रलचे सर्व पदाधिकारी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ठोळे मॅडम, शहा मॅडम, पाटोदी सर, तसेच सर्व पालक, सर्व स्पर्धक यांचं मी शाळेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करते. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी, साऊंड सिस्टीम ज्यांनी आपल्याला दिलेली आहे ते गणेश तुपे, या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करते.
अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.